त्याच दिवसापासून मला पास्त्याची भयंकर क्रेविंग्स होत होती आणि आज त्याचा मुहूर्त निघाला. नेमकं मी शूटिंग करायला घेतलं आणि लाईट गेली. मी म्हटलं ठीक आहे, लाईट गेली तर गेली, कारण ही क्रेविंग्स परत येणार नाही आणि परत तर मी शूटही करणार नाही. आणि मला तो लेंदी प्रोसेसपेक्षा आज मी म्हटलं कुकरवाला पास्ता आपण ट्राय करूया. हे सगळं मी फर्स्ट टाईम करत होते. तर छान कांदा टोमॅटो कापून घेतलं, हिरवी मिरची जिरे मोहरीची छान फोडणी दिली, कांदा आणि जिरे छान परतून घेतले. त्यानंतर बेसिक आपले सगळे घरातले मसाले टाकले. आणि मला तुम्हाला सांगू का, एवढी क्रेविंग्स आता पण तोंडाला पाणी सुटतं आहे. त्यानंतर छान थोडंसं पाणी टाकून मस्त त्याला वाफळून घेतलं आणि तसंच पास्ता टाकून थोडंसं पाणी घातलं, कोथिंबीर घातली आणि माझ्याकडे होते चीज क्यूब. म्हटलं काहीतरी आपण ॲडिशन करूया. तरी चीज क्यूब टाकून मी छान एक शिट्टी काढून घेतली. एक शिट्टी होईपर्यंतही मला धीर निघत नव्हता, खरं सांगते. आणि एवढा छान सुवास येत होता ना. एक शिट्टीनंतर मस्त लाईट आली आणि मी पास्ता बघितला तर माझा एवढा पचका झालेला होता ना, कारण पास्त्याचा एवढा गचका झाला होता टायमिंग जुळलं ना, पण तो लागत एवढा सुंदर होता ना, असं मला खूप मस्त वाटत होतं आणि माझी तृप्त झाले मी. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.